आपदा येते, संकट येतं, तिथे सरकार धावून जातं, त्यांना त्यांच्याशी बोलतं, संवाद साधतं, त्यांच्या व्यथा वेदना ऐकून घेतं. ते आपले मेंढे आणि सगळं ते भ्रष्टाचाराची चाकं लागलेलं ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये बघा मोठमोठ्या जाहिराती. 31 मार्च पर्यंत या महाराष्ट्र सरकारने, घटनाबाह्य सरकारने स्वतःच्या जाहिरातीसाठी जवळपास 85 कोटी रुपये हे देऊन टाकलेले आहेत. नुसत्या जाहिराती. रोज उठून बघावं तर जसं पूर्वी कोरोना काळामध्ये जाहिराती यायच्या ना, मीच मुख्यमंत्री होतो, कोरोनाचा तो व्हायरस दिसायचा, तो काटेरी व्हायरस. आता यांची दाढी दिसते रोज. म्हणजे कळतच नाही की कोरोना व्हायरसने नवीन रूप धारण केले का, कारण रोज दिसायला लागला हो, इकडे तिकडे एसटीवर, तिकडे तिकडे, काम शून्य. बरं, सरकार आपल्या दारी म्हणून कार्यक्रम घेत आहेत, त्या कार्यक्रमासाठी अशी गर्दी कधीतरी जमलेली पाहिले? इकडे एक तरी माणसाने, मी चॅनलला सांगतोय की एक तरी माणसाने हात वर करावं की तुम्हाला पैसे देऊन मी इकडे आणले. बरं, जेवायची वेळ झाले, इकडे कुठे जेवायची सोय नाहीये, तरी सुद्धा तुम्ही बसलाय. समजा मी 5 वाजेपर्यंत बोलत बसलो, तरी सुद्धा मला माहिती आहे तुम्ही थांबणार. पण त्यांच्याकडे बिर्याणीची सोय केली जाते, पैसे देऊन माणसं आणली जातात. आणि मध्ये एक टेलिफोन कॉल मला वाटतं राष्ट्रवादीने व्हायरल केलाय. त्या अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिलांना जर आला नाहीत तर 50 रुपये दंड. बरोबर ना? नंतर आता सगळीकडे फोन जात आहेत, तुम्हाला पण आले असतील, दादा तुम्ही अमुक अमुक आहात का? हो बरोबर. मग तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये घर मिळालं का? तो सांगतो हो मिळालं. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्या घरावरती आणखीन एक मजला 2050 साली मोदीजींनी वाढवायचा ठरवलेला आहे. तुम्ही भाजपला पुन्हा मत देणार ना? ते एका शेतकऱ्याचा फोन कॉल माझ्याकडे फोनमध्ये आहे, मला वाटतं अकोला बुलढाण्याचा आहे. त्यांनी सांगितलं, ताई आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत आलो, पण आता मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला आयुष्यात परत कधी मत देणार नाही. हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे. आणि म्हणून मी तुमच्या समस्यांचा पाडा पुन्हा वाचत बसत नाही की तुम्हाला कापसाला भाव नाही, तुम्हाला सोयाबीनला भाव नाही. म्हणजे महाराष्ट्रभर मी फिरतोय, कुठे सोयाबीन आहे, कुठे कांदा आहे, कुठे कापूस आहे, कुठे हरभरा आहे, कुठे आणखीन काय, हे आहे ते आहे, ते तुम्हाला कळतंय, पटतंय. पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकजुटीने जसं कालपर्यंत आपल्या शिवसेनेला मतदान करत आलात, तसं यावेळेला तुम्हाला करावंच लागेल. आणि तुमचा हक्काचा माणूस हा तिकडे पाठवावा लागेल. बरं, माणूस तुम्हाला कळलेला आहे ना, दणदणीत आहे ना, खणखणीत. गद्दारीच्या आवाजापेक्षा आपला हा जिवंत तुमच्या हाडामासाचा खणखणीत आवाज दिल्लीत पोहोचायचा आहे. आणि मी परत एकदा तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय की जे मोदी सरकार स्वतःच्या हक्कासाठी, न्याय मागण्यांसाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये काटे टाकतंय, खिळे ठोकतंय, अश्रुधूर सोडतंय, त्या मोदी सरकारला आता दिल्लीमध्ये येऊ न देण्याची जबाबदारी हे माझ्या शेतकऱ्यांवरती मी सोपवतोय. आणि मला खात्री आहे हे काम, हे पवित्र काम तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो.